शाहीर देवानंद माने आणि त्यांचे सहकारी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद सर. आणि मला खूप छान वाटलं, तुम्ही खरं तर आमच्यावरती इतका छान पोवाडा रचलात आणि या बालशाहिरासाठी पण जोरदार टाळ्या. एवढ्या लहान वयातच स्वतःची कीर्ती गाजवतोय आणि ही परंपरा पुढे घेऊन जातोय. तुम्हा सगळ्यांचे आभार. हसत राहा, आम्हाला आशीर्वाद देत राहा. तुम्ही सांगलीमध्ये आलात टीम घेऊन, त्याबद्दल सांगलीकरांच्या वतीनं शाहिराचा मानाचा मुजरा. आमचा पण मानाचा मुजरा सांगलीकरांना. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. आणि मंडळी, याच महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्तानं काल आमची गाडी येऊन पोहोचली सांगलीमध्ये. आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की सांगलीमध्येच आपण उद्या सुद्धा भेटणार आहोत. आणि आपल्यासोबत काल होते दिल दोस्ती दुनियादारीचे हे सगळे आवडते कलाकार. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्या एका सिरियलमुळे खरं तर तुम्ही घराघरात पोहोचलाय, मला तेच विचारायचंय सगळ्यांना थोडक्यात की आम्ही काय दिलं दिल दोस्ती आणि दुनियादारीनं? मला असं वाटतं ना की कुठलीही कलाकृती सक्सेसफुल व्हायला ना, त्याचं आणि प्रेक्षकांचं एक नातं जोडलं जाणं फार गरजेचं असतं. मला ह्याचं फार कौतुक वाटतं. आम्ही कुठेही असे जात असलो तो लोक आमच्याकडे डायरेक्ट येतात, गळ्यात हात घालतात, गालगुच्चे घेतात, टपल्या मारतात, शेक हँड करतात. म्हणजे असं की आम्ही त्यांना त्यांच्यापासून वेगळे वाटत नाही, आम्ही त्यांना त्यांचे मित्र वाटतो. आणि मला असं वाटतं हेच फार महत्त्वाचं होतं की आम्ही त्यांना त्यांचे मित्र वाटणं गरजेचं होतं. आम्ही त्यांना त्यांच्या घरातलेच एक व्यक्ती आहोत असं वाटणं गरजेचं होतं. तर ते जेव्हा झालं तेव्हा मला असं वाटलं की हो, ही मालिका यशस्वी झाली. मला बरेच जण असे प्रश्न विचारतात की ॲना आणि पूजा सेम आहेत का? म्हटलं अजिबातच नाहीये. ॲनासारखा इनोसन्स माझ्यात अजिबातच नाहीये. तो माझ्यात यावा असं मला खूप वाटतं. आणि अमेय जे म्हटलं ते पण आहे. आणि मला असं वाटतं की आमचं 6 जणांचं रिलेशन आता असं झालं की सुरुवातीला आम्ही असं होतो की छान मैत्री होतीये, काहीतरी घडतंय, बॉन्डिंग होतंय आमचं. आणि आता असं झालंय की आमची मैत्री या टोकाला गेली की ए स्वांडू दे आण ना, चल ना. म्हणजे आम्ही एकमेकांशी चांगलं बोलत नाही, आम्ही वाईट बोलून आमची मैत्री व्यक्त करतो. हे सांगायचं नाही असं ठरलंय. ओ सॉरी. कसं मला तिकडे बोलायला कोणी चान्स देत नाही ना, तर असं कोणी बोलायला चान्स दिला की मी बोलत राहते. वा, ॲनाचा इनोसन्स तुझ्यामध्ये नाहीये, तो इनोसन्स तू याच्यामध्ये ॲनावास अशी माझी इच्छा आणि तुला शुभेच्छा. आशूला मला प्रश्न विचारायचा. खरं तर तुमच्या सगळ्यात जो कोणी निरागस वाटतो हा शब्द महत्वाचा आहे, तो आहे आशू. आणि इतकं मनापासून तू ते करतोस का, तू तसाच आहेस असं सगळ्यांना विचारायचं? तसाच नाही, तसंच आहे मी. निरागस तर आहेच. निरागस, वाईट कोणाला काही असं बोलत नाही. चांगला माणूस, मनापासून असं चांगलाच माणूस आहे. आणि काय दिलंय हा प्रश्न आहे तो, म्हणजे ते असं झालं की एक तर सगळंच जे काही आत्ता आहे ना त्यातलं 99% आशूनी दिलंय. म्हणजे 99% आशू म्हणून ओळखतात, 1% पुष्कराज म्हणून ओळखतात. सेकंड, हे प्लॅटफॉर्म दिलंय. म्हणजे चला हवा येऊ द्यामध्ये कॅरेक्टर्स म्हणून आम्हाला येता आलं. दुसऱ्यांदा येतोय, जे फारच मजेशीर आहे. काहीतरी करा. नाहीतर मला असं वाटलं की कधीतरी बघायला येईन, पण आता इथे बसायला मिळतं. थर्ड, एक चॅलेंज दिलंय की 1% जो पुष्कराज आहे त्याचा थोडासा कधी वाढवता येईल का ॲक्टर म्हणून, हे चॅलेंज दिलंय. कारण आता प्रत्येकजण आशू म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य दिलंय दाढी आणि केस वाढवण्याचं. वा वा वा. मला असं वाटतं की आपण जेव्हा टेलिव्हिजनवर काम करतो तेव्हा आपण प्रत्यक्ष जाऊन पोचतो लोकांपर्यंत. आपण वाट बघत नाही ते आपल्यापर्यंत येण्याची. आणि दुसरं म्हणजे जसं पूजा म्हणाली की रेश्मा आणि सखी हे खूप वेगळ्या आहेत दोघी. त्यामुळे या मालिकेमुळे मला एक पॅरलल लाईफ जगता येतं आहे, जे सखी कधीच करू शकली नसती. किंवा जी सखी घडली आहे ती खूप वेगळ्यापणे घडली आहे, त्यामुळे तिच्यात ते रेश्मासारखे कॅरेक्टरिस्टिक्स नाही येऊ शकत. तर मला असं वाटतं की या मालिकेमुळे मला एक 2 आयुष्य जगता येत आहेत. वा वा वा. तुम्हा दोघांकडे पण मला यायचंय. तुमच्या मालिकेचं नाव आहे दिल दोस्ती दुनियादारी 3D. आमच्या घरात एक दिग्दर्शक राहतो, तुम्हाला माहिती आहे, तो वेगवेगळे सिनेमे बनवतो. तर त्यांना ना आता आज सांगलीकरांना काय आवडेल आणि यांनाही काय आवडेल असा एक मार्ग शोधला की ज्याच्यामध्ये मित्रांची दुनियादारी पण पाहिजे आणि धमाल तर अर्थातच हवी. धुमधडाका सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये 3 मित्रांची दुनियादारी सगळ्यांनी बघितली. तर तुमची आहे दिल दोस्ती दुनियादारी, त्यांचा आहे दिल दोस्ती धुमधडाका अर्थात 3D. बघत ना आता हा 3D कसा असणार आहे.
पाहण्यासाठी झी मराठी.